पुण्यातील शनिवारवाडा खूप प्रसिद्ध आहे, परंतु काय आपल्याला माहित आहे की बाजीरावांच्या या महालात एका राजकुमारची आत्मा भटकत असते। जवळपासच्या लोकांना त्यांच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकू येतो। शनिवारवाडा आपल्या या भूताटकी प्रकरणामुळे ही प्रसिद्ध आहे। या महालाचा पाया 1730 साली शनिवारी ठेवण्यात आला असून त्या काळात 110 रुपये खर्च आला होता। या महालात 1000हून अधिक लोक राहू शकत होते। 22 जानेवारी 1732 साली गृह प्रवेश करण्यात आला होता। नंतर यात एक काळे पान जुळले। या महालात 30 ऑगस्ट 1773 ला रात्री 16 वर्षाचे नारायणराव, जे मराठा साम्राज्याचे 5वे पेशवा बनले होते, अमावस्याला त्यांची कट रचून हत्या केली गेली। जेव्हा खाटी किल्ल्यात शिरले तेव्हा नारायणरावांना धोक्याची चाहूल लागली आणि ते आपल्या खोलीतून पळाले। नारायणराव पूर्ण महालात काका मला वाचवा, काका मला वाचवा असे ओरडत होते, परंतु त्यांना वाचवण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही। नारायणरावांच्या काकांनी, राघोबा दादा, त्यांच्या हत्येचे षडयंत्र रचले होते असे लोक म्हणायचे। नारायणराव यांची आत्मा आजही या किल्ल्यात भटकत असते आणि त्यांचे शेवटचे शब्द काका मला वाचवा हेही लोकांना ऐकू येतात। अंधारात हे महाल अजूनच भीतीदायक वाटतं।